आपण पाहतो की ह्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक वृद्ध महिला मतदान करण्यासाठी आली. काय वय आहे आपलं? कदाचित वय किती आहे तुमचं? वय मला माहित नाही म्हणतात, असंच वाटते 70च्या जवळपास 60-70. अगदी यांचं वय त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्यांना वय माहिती नाही. मतदान करायला आलात तुम्ही? मला माहित नाही. हो आलो. अच्छा, मतदान करायला आलात. हो बापरे. आपण पाहतोय की अशा पद्धतीनं मतदार वर्ग या ठिकाणी पोहोचत आहे आणि आपण पाहतोय या सखी मतदान केंद्राच्या बाहेर आपण उभे आहोत. आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत ते सरोजताई देशमुख आपल्यासोबत आहेत. मॅडम, आज सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की निकाल 21 तारखेवरती गेला आहे. उमेदवारांच्या मनामधली धाकधूक वाढली का शंका कुशंका निर्माण होत आहेत? निश्चितपणे शंका कुशंका निर्माण होणं साहजिकच आहे, कारण ह्यावर तर खूप मोठा प्रश्नचिन्ह आज आमच्यासमोर उभा आहे. आधी सुमालेम की ईव्हीएमवर आमचा विश्वास नाहीच आहे आणि 100%च आहे ते. त्यामुळं कुठंतरी वाटते की बाबा काही धोका होऊ शकतो. आमच्यासोबत अशोरली सीट असणारी आम्हाला एक धाकधूक निर्माण झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की त्या सत्ताधाऱ्यांचं काम पण माहिती आहे काय सुरू आहे. तर म्हणजे तिसरा पर्याय हा मी उभा केलेला आहे की शरद पवारजी चंद्र तुतारी ह्या चिन्हावर मी लढत आहे नगराध्यक्षासाठी. आणि दोन्ही पार्टीकडे भरपूर पैसा आहे, म्हणजे दोन्ही जनशक्ती धनशक्ती काही नाही, दोन्ही धनशक्तीच आहे. दोघांकडेही खूप सारा पैसा आहे, खूप म्हणजे अमाप पैसा आहे. आणि कालच्या रात्री तर पोत्याने पैसा गेला आमच्या उमरखेडमध्ये. खरं हे सांगणं गरजेचं नाही आहे. खरं तर आपण पाहतोय की देशभरातलंच नाही तर महाराष्ट्रात देखील जे गलिच्छ राजकारण आहे, या गलिच्छ राजकारणामध्ये सुशिक्षित व्यक्ती यायला तयार नाही. पण आज आपल्यासोबत ज्या उभ्या आहेत त्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि राजकारणात पहिल्यांदाच त्यांनी पाऊल ठेवलं आहे. काय वाटतं अशा या राजकारणापासून लांब पळणारी लोक आणि तुम्ही अचानक चॅलेंज देत समोर आलात, काय सांगाल? खरं तर माहिती आहे का, तसंच राजकारणाची प्रतिमा तर म्हणजे महाराष्ट्रभर मल्लीन झालीच, पण त्याहीपेक्षा उमरखेडमध्ये जास्त मल्लीन झालेले सत्ताधाऱ्याने तो खूप सारा माज झालेला आहे. खरं तर उमरखेडमध्ये पाहता एवढी हुकुमशाही माजलेली आहे की सगळी माजलेली हुकुमशाही बघून मला असं वाटलं की आपण संघर्ष करतोय. रस्त्यावरचा संघर्ष नेहमीचा असतोय आपला, पण आपण जर एखाद्या संविधानात्मक पदावर बसून जर आपण समाजाचे काम केलं, जनतेसाठी काम केले, ते फार चांगलं होईल. आणि या अनुषंगाने एक सुशिक्षित म्हणून मी ह्या राजकारणात उतरलेली आहे. आणि दुसरं कारण म्हणजे बलाढ्य माझ्यासमोर किती बलाढ्य असले तरी मला तरी वाटत नाही की बाबा ह्याची भीती मला असायला पाहिजे. का तर मी जे काही करतो ते अगदी म्हणजे अगदी जीव ओतून आणि शेवटच्या टोकापर्यंत माझं काम आहे. मग त्या दुर्बल घटक असतील, महिला असतील, म्हणजे कुठलंही काम असेल ते त्यासाठी, किंवा शासन प्रशासन असेल, ह्याची मला कुठेही खंत नसते. का तर जे काही करतो ते चांगल्या मार्गाने काम करतोय. आणि निश्चितपणे खूप मोठी बलाढ्य शक्ती म्हणजे दोन्ही माझ्यासमोर बलाढ्य शक्ती, दोन्ही म्हणजे भ्रष्टाचाराचा अतोनात पैसा त्यांच्याकडे आहे हे मलाही माहिती आहे. याची जाणीव आहे की ते एक मतदानात 5-5 हजारला विकत घेत आहेत, घरपोच पैसेही जात आहेत. पण माझ्या मतदार बंधू भगिनींवर आणि माझं जे काम आहे, मी जे समाजाचा आवाज आहे त्यावर माझा अत्यंत विश्वास आहे. आणि निश्चितपणे मी एक संघर्षशील महिला आहे हे त्यांनाही याची जाणीव असणार आहे. आणि निश्चितपणे ते मला भरघोस मताने निवडून देतील यामध्ये शंका नाही. बरं, उमरखेडमध्ये बघायला गेलं तर बरेचसा मतदार वर्ग जो आहे शहराकडे वळलेला आहे आणि या ठिकाणचं मतदान जे आहे तुम्हाला वाटतं का की कमी प्रमाणात होईल का प्रमाण वाढेल मतदाराचं? खरं तर सांगता येत नाही. माहितीये का, मतदान कमी होण्याचं कारणच इथलं गढूळ राजकारण आहे. माहितीये का, त्यांच्याही मनामध्ये शंका म्हणजे एवढी दबावशाही दादागिरी आहे इथे की त्यांनाही वाटते की त्यापेक्षा आपण मतदानच नाही केलं तर बरं आहे. असं लोक बोलूनही दाखवतात की दादागिरीमध्ये आम्ही मतदानच नाही केलेलं बरं आहे. म्हणजे बरेच जण दबाव आणतात, कुणी पैसे देऊन दबाव आणतं, कुणी म्हणजे कुठला स्कीमचा दबाव, म्हणजे प्रत्येक जण त्यांच्यावर दबाव नाही बघतात. म्हणजे इथे लोकशाहीला इथं थारा नाही उमरखेडमध्ये. पण निश्चितपणे मला निवडून देऊन ते लोकशाहीला थारा देण्याची मला म्हणजे संधी देतील, हेही मी तेवढंच सांगते तुम्हाला. अगदी आपण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितण्यात आला आहे की या ठिकाणचं राजकारण गढूळ आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्या पद्धतीने पोत्याने पैसा वाटला गेला. खरं तर 2 दिवसात आपण पाहतोय की महाराष्ट्रभरात मुंबई वगळता सगळीकडे निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा हा फेकला जातोय, बऱ्याचसा पैसा पकडला गेला. असं असताना देखील उमरखेडमध्ये देखील परिस्थिती काही वेगळी नाही या ठिकाणी कळून येतं. पण नक्की जनता पैशाकडे वळतं का योग्य उमेदवाराला मत देतं हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या 21 तारखेला नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडतं हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन राजकुमार भुसारेसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, उमरखेड.